ही कदाचित घडेल नाही घडेल माहिती नाही या हयातीत या जन्मात, पण माझे प्रयत्न थांबणार नाही जोपर्यंत ही गोष्ट घडणार नाही तोपर्यंत. ज्या आजाराने माझी आई गेली त्या आजारासाठी मला आईच्या नावाने हॉस्पिटल सुरू करायचं. ज्यांनी सुसाइड अटेम्प्ट केले होते ना, त्यांचं सेशन घेताना, त्यांचं काउन्सिलिंग घेताना मला असं वाटायचं की ज्या विचारांनी त्यांनी सुसाइड अटेम्प्ट केले हे विचार खरंच एवढे महत्वाचे होते का? त्यावेळची भावना खरंच महत्वाची होती. आयुष्य ओळखा आणि त्या आयुष्यातलं मर्म स्वतःसाठी जे आहे हे जाणा आणि बघा मग आयुष्य किती छान होतं. नमस्कार, मी अमित मेढेकर, जन्म पुण्याचा. लहानपणी कळायच्या आधीच वडील गेले. मी 1.5 वर्षाचा असताना वडील गेले. कधी वडिलांना पाहिलं असं मी म्हणू पण शकत नाही. आई आणि मी आमच्या दोघांचं कुटुंब. लहानपणाचे दिवस जेव्हा आठवतात तेव्हा लक्षात येतं की आईने माझ्याकरता काय काय केलं. खरं तर प्रत्येकच आई वडील आपल्या मुलांसाठी खूप साऱ्या गोष्टी करत असतात, पण मी जेव्हा पाहतो वळून तेव्हा मला असं दिसतं की आई खूप वेगळी होती. नवरा नसताना आणि एकटं मूल असताना ती तेव्हा पूर्णपणे आयुष्याला झोकून दिल्यासारखं सतत आणि सतत कार्यप्रवृत्त असायची. प्रत्येक क्षणाला मुलासाठी काहीतरी करायचंय या झपाट्याने ती काम करायची. मी जेव्हा माझं लहानपण आठवतो तेव्हा मला असं दिसतं की आई शाळेत जायची शिकवायला कॉन्व्हेंट स्कूलमध्ये आणि तिच्या येण्याची मी वाट पाहत असायचो. मी आणि आई दोघं जण असल्यामुळे प्रत्येक वेळेला आई हे माझं सर्वस्व होतं. आणि हे सगळं घडत असताना लहानपण माझं एकदम वेगळं गेलं. खरं सांगायचं तर आईने काहीच कमी पडून दिलं नाही. प्रत्येक क्षणाला म्हणजे मला हे नक्की सांगायला आवडेल की आई जेव्हा गणपतीची मिरवणूक असायची तेव्हा तासनतास ती खांद्यावरती घेऊन मला उभं राहायची गणपती चौकामध्ये. आणि आता जेव्हा मी हे दिवस आठवतो तेव्हा असं वाटतं की हे आत्ता शक्य आहे का? खरं सांगायचं तर आई एका वेगळ्याच प्रेरणेने होती आणि तिचं सर्वस्व मी असल्यामुळे माझ्या आयुष्यातला तिचा इन्फ्लुएन्स हा कायम स्ट्रॉंग होता. आईने कायम एकच गोष्ट सांगितली, शिक्षण महत्वाचं आहे, शिक्षण महत्वाचं आहे, शिक्षणावरती भर द्यायचा आहे, शिक्षणावरती कायम काम करायचं आहे. आणि शालेय प्रवास, शालेय शिक्षण सुरू होतं. मराठी शाळेतून शिक्षण, मराठी शाळेतून शिकत असताना नवनवीन गोष्टी शिकणं आणि त्याचबरोबर NCC मध्ये झालेली माझी निवड. NCCतल्या टॉप पोझिशनपर्यंत मी पोहोचलेलो. नॅशनल इंटिग्रेशन कॅम्पसाठी माझी झालेली निवड, तेव्हा अगदी दोघांची निवड झाली होती तेव्हा त्याच्यात मी एक होतो. आणि माझा तो ओरिसाचा कॅम्प. त्यावेळेस आईपासून राहण्याचे वेगळे दिवस, 15 दिवस पूर्ण आणि पूर्ण एरिया वेगळा, पूर्ण प्रदेश वेगळा, भाषा वेगळी, प्रांत वेगळा, खाणं पिणं सगळंच वेगळं. आणि ती गोष्ट जी होती तेव्हा जाणीव झाली की आई आणि मी दोघं जण असलो तरी आईने मला कशा पद्धतीने सांभाळलं. खरं तर दोघं जण असल्यावरती स्वयंपाक करायचा का नाही इथपासून बऱ्याच वेळा प्रश्न पडतात, पण आईने कधीच कमी नाही पडून दिलं. आणि तिचं हे करणं जे होतं माझ्याकरता, हे माझ्याकरता इतकं अमेझिंग होतं की ज्याची शिदोरी घेत मी लहानाचा मोठा झालो. शिक्षणावरही भर देणं आईने संस्कार पण चांगले दिले. भाषा शुद्ध असली पाहिजे, विचार चांगले असले पाहिजेत, मनी स्वच्छता असली पाहिजे, आपण स्वतःचं चरित्र कसं घडवू शकतो हे ती कायम सांगत आली. प्रत्येक वेळेला ती हे सांगत असताना तिचे शैक्षणिक मुद्दे जे होते हे मी कायम लक्षात ठेवायचो. ती हाडाची शिक्षिका. त्याच्यामुळे ती जेव्हा काही सांगायची ते सांगत असताना प्रत्येक क्षणाला मला हे जाणवायचं की तिच्यातल्या सगळ्यात चांगल्या गोष्टी माझ्याकडे पण आल्या पाहिजेत आणि हा प्रयत्न मी करायचो. कदाचित आपण जे म्हणतो की परफेक्शन काय असतं, तर मी तिला परफेक्शन मानत असल्यामुळे तो परफेक्शन माझ्याकडे आणण्याचा मी कायम प्रयत्न केला. शिक्षण होत होतं, शिक्षण घडत होतं, शिक्षणात काही अडीअडचणी येत होत्या. कधी कधी असं वाटायचं की शिक्षण होतंय का नाही इथपर्यंत परिस्थिती निर्माण होत होती. पण हे सगळं घडत असताना प्रत्येक वेळेला आईचा पाठिंबा कायम होता. माझ्या आवडी-निवडी, माझ्या हौसी-मौजी, माझा प्रवास, लहानपणापासून प्रवासाचं वेड. त्यावेळेस गाडी वगैरे नसायची तेव्हा पब्लिक ट्रान्सपोर्टनी आईनी मला बऱ्याच ठिकाणी नेलं आणि दाखवून दिलं की या गोष्टी आहेत. माझ्या प्रत्येक हौशी-मौजी पुरवण्याच्या मागे आईचा ओढा असायचा. आणि हे करत असताना मला प्रत्येक क्षणाला हेही वाटायचं की आयुष्य जगणं म्हणजे काय? थोडं लहानाचा मोठा जेव्हा झालो, आईच्या शाळेतल्या तिच्या शाळेतल्या जबाबदारी जेव्हा वाढल्या, तेव्हा मला असं वाटलं की मला आता स्वतंत्र व्हायला पाहिजे, स्वतंत्र विचार माझे केले पाहिजेत. आणि माझा वाचनाकडे ओढा सुरू झाला. अफाट वाचायचो मी.
प्रचंड वाचायचो. फिक्शन असो, नॉन फिक्शन असो, सतत वाचत असायचो. अनेक पुस्तकं मी जेव्हा पालथी घातली तेव्हा मला असं वाटलं की माझ्या बुद्धिमत्तेच्या प्रगल्भतेमध्ये मी स्वतःला कशा पद्धतीने रुजू करतोय आणि त्याकरता प्रत्येक क्षणामध्ये मी स्वतःला चांगलं बनवण्याचा कायम प्रयत्न करायचो. तेव्हा माझे असे समज असायचे की आपण जर चांगले असू सगळ्यांशी तर सगळे आपल्याशी चांगले असतात. आणि या समजाने मी आयुष्यात प्रत्येकासोबत पुढे जाण्याचा प्रयत्न केले. खरं सांगायचं तर लहानपणापासून ते मोठेपण म्हणजे कळतेपण जोपर्यंत हा प्रवास होता, या प्रवासामध्ये अनेक गोष्टी घडत होत्या, अनेक अनुभव होत होते. आणि त्या प्रत्येक अनुभवामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही होती की मी काहीतरी नवीन जेव्हा शिकत होतो तेव्हा ते नवीन शिकणं माझ्याकरता मी स्वतःहून रुजू करत होतो. खणखणीत आवाज, स्पष्ट उच्चार आणि विचारांची प्रचंड क्लॅरिटी याच्यामुळे मी एनसीसी मध्ये टॉप पोझिशनला पोहोचलो होतो. तेव्हा मला असं वाटायचं की एनसीसी नंतर आपण डिफेन्समध्ये जावं, आर्म फोर्सेस जॉईन कराव्यात. पण बऱ्याच वेळा असं विचारायचं मनामध्ये की मी तिकडे गेल्यावरती आईचं काय. आईने कधीच अडवलं नाही, आईने कधीच थांबवलं पण नाही. आई काय म्हणायची, तुला जे वाटतं ते तू कर, ज्या पद्धतीने तुला वाटतंय त्या पद्धतीने तुझं आयुष्य घडव. आणि तिची प्रेरणा जबरदस्त होती की जी प्रेरणा मला कायम आणि कायम पुढे जाण्यासाठी प्रवृत्त करायची. पण मी ठरवलं की नाही, मला आईसोबत राहून काहीतरी करायचंय. आयुष्यातला माझा आई हा जो शब्द होता हा पूर्णपणे एक वेगळ्या पातळीवरती, जिथं मी स्वतःशी कनेक्ट होतो, स्वतःशी रिलेट होतो. माझ्या वडिलांना इंजिनियर व्हायचं होतं असं आई म्हणायची, म्हणून मी इंजिनिअरिंगसाठी प्रयत्न करायचो. पण इंजिनिअरिंग होता नाही आलं. सायन्स स्ट्रीमवरून मी कॉमर्सकडे वळलो. कॉमर्समधनं पुढे लॉ केलं. लॉ करत असताना नवनवीन गोष्टी अजून शिकत गेलो. हा प्रवास चालू असताना एकदा मध्ये अशी एकदम सिच्युएशन झाली की ज्या सिच्युएशनमध्ये मी कोणाला तरी काहीतरी सल्ले दिले आणि हे सल्ले देत असताना ते सल्ले लोकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरले. जेव्हा मी सल्ला द्यायला सुरुवात केली तो सल्ला हा मैत्रीच्या रूपात मध्ये होता. पण माझी सांगण्याची पद्धत, माझी बोलण्याची ढब, मी ज्या पद्धतीने समोरच्याशी बोलायचो, ती ती संपूर्ण गोष्ट, यातले काही माझे मित्र होते ते म्हणायचे की तू काउन्सिलर म्हणून जास्त चांगला शोभतो. आणि विचारचक्र फिरली हळूहळू. असं वाटायला लागलं की काहीतरी वेगळं करावं, गर्दीपेक्षा थोडंसं वेगळं व्हावं, थोडं काहीतरी वेगळे प्रयत्न करावेत. आणि त्या क्षणात सुरुवात झाली माझ्या खऱ्या इंटरनल सोर्स ऑफ इंटरेस्टची, की मला काय करायचं नक्की. मग मला असं वाटायला लागलं की मला सायकोलॉजीमध्ये इंटरेस्ट आहे. आणि मग मी शोधायला सुरुवात केली सायकोलॉजिकल कोर्सेस. लॉ झाल्यानंतर खरं तर प्रॅक्टिस करणं याच्याकरता बरेच लोक प्रवृत्त करत होते. पण मला असं वाटलं की काहीतरी वेगळं करावं. आणि मी एक कोर्स शोधला सायकोथेरपी आणि काउन्सिलिंग मधला, ज्यात मला MS करता येत होतं. सुरुवात झाली माझ्या वेगळ्या शिक्षणाची. आई तेव्हाही खंबीर पाठीशी. आई म्हणायची, तुला आवडतंय ना, तू करतोयस ना, तू करत राहा. आणि मी सायकोथेरपी शिकायला सुरुवात केली. लोकांचं मन जाणण्याची सुरुवात केली. लोकांच्या मनातल्या भावना ओळखण्याची सुरुवात केली. आणि जेव्हा मी या क्षेत्रात शिरलो तेव्हा मला पुढे असं दिसलं की हा मोठा समुद्र आहे, ज्या समुद्रात असंख्य गोष्टी आहेत. जसं मनाच्या पातळीवरच्या गोष्टी या पूर्णपणे वेगळ्या असतात, त्या समजणं, त्या ओळखणं, त्या जाणणं हे तेवढंच महत्वाचं ठरतं. तसंच आहे की जेव्हा मी हे ओळखायला लागलो की समोरच्याच्या मनात काय दडलेलं आहे आणि ते त्याला सांगायला लागलो, तेव्हा माझ्याकरता संपूर्ण समुद्र खरं सांगायचं तर ओपन झाला होता. ज्ञानाचा समुद्र. असंख्य गोष्टी मला कळायला लागल्या आणि अनेक लोक माझ्याशी बोलायला लागले. सगळ्यात पहिली स्टेप मला असं वाटतं जिंकण्याची ती होती. लोक माझ्याशी येऊन शेअर करायचे आणि मला हळूच म्हणायचे, हे तुझ्यापर्यंत ठेवशील ना. तेव्हा मी स्वतःला सांगितलं, जशी ओथ असते ना तशी ओथ खरं तर मी ती घेतली की प्रत्येक गोष्ट ही जो प्रत्येक माणूस माझ्यापर्यंत पोहोचवतोय ही त्याची गोष्ट, ही ती ज्यांनी माझ्यापर्यंत पोहोचवली ती त्याच्यात आणि माझ्यातच राहील. आणि अजूनपर्यंत हेच घडत आलेलं आहे. REBT आणि CBT
रॅशनल इमोटिव्ह बिहेवियर थेरपी आणि कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी याच्यावरती काम करायला सुरुवात केली. अनेक डिवोर्स केसेस वाचवल्या. घटस्फोट लोक घेण्यासाठी प्रवृत्त व्हायचे, अनेक भांडणं करायचे, अनेक गोष्टी घडायच्या. अशा वेळेस माझा रोल खूप महत्वाचा ठरायचा. मी जायचो, बोलायचो, सांगायचो, समजायचो, प्रयत्न करायचो आणि त्यात मला यश मिळायला लागलं. फक्त पुण्यात नाही, फक्त मुंबईत नाही, तर हे कार्यक्षेत्र हळूहळू विस्तारायला लागलं. बऱ्याच ठिकाणाहून बोलवणं यायला लागलं, बऱ्याच ठिकाणी जायला लागलो. नंतर काही लोकांनी ज्यांनी सुसाइडल अटेम्प्ट केले होते त्या लोकांचं काउन्सिलिंग करण्याचे योग आले. त्याच्यामध्ये पण यश मिळालं. लोकांना परत त्यांचं आयुष्य निर्माण करून देण्यामध्ये, घडून देण्यामध्ये माझे प्रयत्न योग्य ठरले. अनुभव वाढला, प्रयत्न वाढले आणि तेवढाच आत्मविश्वास वाढला. असं वाटलं जग जिंकण्याकरता सुरुवात झालेली आहे. असं वाटलं आयुष्य घडवण्याची सुरुवात झालेली आहे. लहानपणापासून एक स्वप्न कायम होतं की आपण भाड्याच्या घरात राहतो, रेंटल हाऊसमध्ये. आईला तिच्या शिक्षकी नोकरीमध्ये कधीच आणि कधीच घर करता नाही आलं. त्याच्यामुळे मला असं वाटायचं की जेव्हा मी कमवायला लागेन तेव्हा सगळ्यात पहिली गोष्ट काय करेन तर घर घेईन. आणि त्याची सुरुवात मला असं वाटलं की माझ्या शिक्षणातून, माझ्या अनुभवातून आणि माझ्या काउन्सिलिंग सेशन्समधून सुरुवात झालेली आहे. पण कशी गंमत असते ना, आपण जे ठरवतोय प्रत्येकाला होत नसतं. ते म्हणतात ना, देवाजीच्या मनात काहीतरी वेगळंच असतं. भाग तसाच आहे. एके दिवशी आईला ताप आला आणि ताप येऊन आई म्हणली अशक्त वाटतंय. आईला मी म्हणलं की ताप येणं ही फार नॉर्मल गोष्ट आहे, इन्फेक्शन असेल, पण हा ताप थांबायचाच नाही. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, आठवडाभर नाही, 10 दिवस नाही, 1 महिना नाही, 2 महिने असंच झालं. तेव्हा मला असं वाटायला लागलं काहीतरी वेगळं आहे. आई ॲनिमिक झाली आहे का असा प्रश्न मनात निर्माण आला. म्हणून ती औषधं सुरुवात केली. व्हिटॅमिन D3 कमी आहे का, व्हिटॅमिन B12 कमी आहे का म्हणून इंजेक्शन सुरुवात केली. पण त्यांनी काही थांबेना. शेवटी एक डॉक्टर गाठला. डॉक्टर म्हटले 2 टेस्ट करायला लागतील, आपण ठरवूया काय होतंय. डॉक्टरांनी टेस्ट केल्या आणि त्या दिवशी रात्री मला 9:30 वाजता फोन करून सांगितलं की तुमच्या आईला ॲक्यूट लिम्फोब्लास्टिक ल्युकेमिया आहे. हा शब्द माझ्याकरता नवीन होता. याचा अर्थ काय मला माहितीच नव्हता. म्हटलं डॉक्टर म्हणजे काय? मी अत्यंत शांतपणे तेव्हा विचारलं म्हणजे डॉक्टर म्हणजे काय? आणि ते म्हणले तुमच्या आईला ब्लड कॅन्सर आहे. जमीन हलते, हादरते किंवा आपण असं म्हणूया की पायाखालची जमीन पूर्णपणे निसटून जाते. ते काय असतं ते त्या क्षणाला अनुभवलं होतं. माझं सर्वस्व माझी आई आणि तिला ब्लड कॅन्सर. फार वेगळी गोष्ट होती माझ्यासाठी. कोणीच नाही घरात. मी आणि आई दोघंच जण. आणि आईला सांगायचं कसं? कळवायचं कसं? आई एका आयर्न लेडी सारखी कायम वागलेली. तिच्या शिक्षणी पेशेमध्ये कायम आणि कायम मान आणि सन्मानाने जगलेली. तिच्या मान सन्मानाचं कौतुक करण्याकरता तिची 61 जेव्हा मी केली तेव्हा तिला सरप्राईज देऊन सगळ्या नातेवाईकांना बोलवलं होतं. आणि ते करत असताना तिच्यावरती एक पुस्तक पण लिहिलं होतं, जे पुस्तक तिच्याकरता खूप महत्वाचं होतं. इथपासून सुरुवात झालेली काउन्सिलिंग क्षेत्रामध्ये मी नाव कमवत असताना, सर्टिफाईड ट्रेनर बनत असताना, लोकांपर्यंत पोहोचत असताना असा मध्येच काहीतरी एक भाग येतो आणि आपलं विश्व उद्ध्वस्त करून जातो. त्या क्षणातला माझ्यातला काउन्सिलर स्वतःसाठी जागा झाला. मी म्हणलं काय करायचंय? आईला काय सांगायचंय? आईजवळ गेलो त्याच क्षणी आणि तिला म्हणलं आई कोणाला ताप होतो, कोणाला सर्दी होतो, कोणाला खोकला होतो, कोणाला फ्लू होतो, टायफॉइड होतो. असंच एक नावाचा आजार आहे जो आजार आपल्याला झालाय. फक्त तुला नाही, तुला आणि मला दोघांनाही झालाय. कारण आपल्या दोघांना लढायचं आजाराशी. या आजाराचं नाव कॅन्सर आहे. पण मी तुला सांगतो आई की आजपासून हा शब्द मी परत उच्चारणार नाही जोपर्यंत तू बरी होत नाहीस तोपर्यंत तरी. आणि आईला सांगितलं आणि तेवढ्या सहजतेने आईने ऍक्सेप्ट पण केलं. खूप ग्लोरियस डेज आईला आठवले जे तिने जगले होते. त्या प्रत्येक जगण्यामध्ये आई खूप छान होती. आई खूप अभिमानास्पद जगली होती, मानास्पद जगली होती. आणि जेव्हा आजार झाला त्या क्षणाला तिच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झाला की आपण जगतोय का नाही नक्की. माहिती नव्हतं मला पुढे काय होणार आहे. ना तिला माहिती होतं, ना डॉक्टरांना माहिती होतं. जेव्हा आईला आजार झाला तेव्हा तिचं वय 66.
डॉक्टर म्हणले तुम्हाला पॅलिएट्रिक ट्रीटमेंट घेता येऊ शकते, तुम्हाला हवी असेल तुम्ही घ्या. मी म्हटलं नाही, आम्हाला जगवायचं आहे, आम्हाला आयुष्य जगायचं आहे. आम्ही केमो सुरू केल्या. जी ताठ मनाने उभी राहणारी आई केमो सुरू केल्यावरती तिच्यातला सगळा आणि सगळा जो रूपाचा भाग होता हा पूर्णपणे बदलत गेला. केमोचे शरीरावरती फार फार आणि फार त्रासदायक इफेक्ट पडतात. तुमचे केस जातात, तुमची स्किन जी आहे याचं टेक्स्चर बदलतं, काळपट पडते, जिभेवरती पूर्ण आणि पूर्ण वेगवेगळ्या गोष्टी घडत असतात, न सांगणाऱ्या गोष्टी सुद्धा. आणि ज्या आईला मी पाहिलं, जी कायम आणि कायम तिच्या शालेय नोकरीमध्ये एवढ्या सन्मानाने उभी होती, त्याच आईला या आजाराशी झुंजताना पाहिलं. दररोज सकाळी उठून एवढंच बघायचो मी की आजचा दिवस आईच्या आजारपणाशी लढताना कसा घालवायचा. आम्ही आमचं घरच हॉस्पिटल केलं होतं. सकाळी 10ला मी निघायचो ऑफिससाठी, संध्याकाळी 6ला ऑफिसमधून निघून परत हॉस्पिटलमध्ये पोहोचायचो. संध्याकाळी 6 पासून ते दुसरे सकाळी 10 पर्यंत आईसोबत हॉस्पिटलमध्ये. कारण ट्रीटमेंट मोठी, आजार मोठा, लक्ष पण देण्याची आवश्यकता मोठी. त्यावेळी गंमत सांगतो, असे काही लोक होते की जे आमच्या आयुष्यात एवढे काही संबंध ठेवून नव्हते, दूरचे नातेवाईक. ते आले आणि ते म्हणले, आईला भेटायला आणि म्हणले काळजी करू नका, सगळं छान होईल, इथपर्यंत सगळं ठीक होतं. आणि नंतर मला म्हणले की तुला आता तुझ्याकडे लक्ष द्यायला पाहिजे, तुझं लग्न करूया आपण लवकरात लवकर, लग्न करणं तुझ्यासाठी आवश्यक आहे. आणि मला प्रश्न निर्माण झाला मनामध्ये की यांनी प्रत्येकाने होप सोडली का की आई जगेल म्हणून. जर मी उभा इथे, मी सोडली नाहीये ही आशा, तर त्यांनी का सोडावी. आणि मी प्रत्येकाला सांगायचो बघूया काय होतंय ते. पहिले 6 महिने आमच्याकरता अत्यंत अवघड होते आणि त्या अवघड क्षण आम्ही अत्यंत आणि अत्यंत सक्षमतेने पार पाडले. 6व्या महिन्यानंतर डॉक्टरांनी रिपोर्ट केल्याने ते म्हणले आत्ता या क्षणाला तरी आजार कुठे दिसत नाहीये. आणि त्या क्षणाला आम्ही अत्यंत आणि अत्यंत आनंदी होतो. त्यामुळे पुढे ट्रीटमेंट घ्यावी लागेल, पुढे 1.5 वर्षापासून ट्रीटमेंट असेल, आम्ही तयार होतो. हॉस्पिटलमध्ये जायचं, यायचं, ट्रीटमेंट घ्यायची, थांबायचं, येणं, हे सतत चालू होतं. पण या सगळ्यामध्ये ही आशा कायम होती की आई कायम आपल्यासोबत असेल. अशी आम्ही जवळजवळ 2.5 वर्ष घालवली आणि 2.5 वर्षानंतर ट्रीटमेंट थांबली. डॉक्टर म्हणले आता फक्त 3-3 महिन्यानंतर तुम्ही ब्लड टेस्ट करा आणि आमच्याकडे या. मला असं वाटलं जग जिंकलं. पण परत देवाजीच्या मनात वेगळं असतं. करता करवणारा तो आहे, आपण फक्त निमित्त मात्र आहोत, ही भावना, ही युक्ती मला सतत जाणवत होते. काही काळ लोटला आणि आईचा आजार रिलॅप्स झाला. तेव्हा आई पण उभी राहिली, मी पण उभा राहिलो. म्हणलं परत लढूया, परत काही वर्ष मिळूया. पण यावेळेस असं घडलं नाही. माझं सर्वस्व असलेली माझी आई मला अलगद सोडून गेली. वडील पण नाही, आई पण नाही, आणि त्या क्षणाला पोरके पण काय असतं हे अनुभवायला लागलो. जे स्वतःचे लोक होते ते होतेच, पण जे स्वतःचे लोक नव्हते ते जवळ आले. त्यांनी आधार दिला, त्यांनी कळवलं की आम्ही आहोत. त्यांनी सांगितलं की आम्ही प्रत्येक क्षणाला तुमच्या सोबत असू. आणि हे फार महत्वाचं होतं. आयुष्यात पुढे जाण्याकरता काय लागतं? माणूस. आणि त्या माणसाची किंमत आम्ही ओळखली होती. न कुठला राग, न कुठला द्वेष. असं ठरवलं की माणूस जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्या माणसावरती प्रेम करण्याचा हक्क आपल्याला असतो. एकदा माणूस आपल्याला सोडून गेला की काही होत नसतं. आणि घडलं तसंच. त्यानंतर आयुष्यात न कोणावरती राग आला, न कोणावरती चिडचिड झाली, न कोणाची भांडणं झाली. प्रत्येक माणूस जो सोबत होता तो प्रत्येक माणूस आमच्याकरता महत्वाचा आला. त्या प्रत्येक माणसाशी आम्ही आनंदाने राहायला लागलो. देवानी आई नेली, पण मुलगी हातात दिली. आपण म्हणतो ना की तो एकाला घेऊन जातो आणि एकाला देतो. त्यांनी मुलगी दिली. त्या मुलीच्या डोळ्यामध्ये मी काय माझ्या आईला शोधतो आणि असं वाटतं तिचं अस्तित्व तिथे. आईने जो रचून दिलेला पाया होता शिक्षणाचा, त्या शिक्षणाच्या पायाला आम्ही पुढे नेऊन घ्यायचं ठरवलं. आई नव्हती आज माझ्यासोबत, पण त्या क्षणाला मी ठरवलं की आपल्याला पुढे जायचं, थांबायचं नाहीये. मी स्वतःची एक छोटी फर्म सुरू केली,
हेल्दी माइंड कन्सल्टन्सी या नावाने. माझा विश्वास आहे हा की प्रत्येक गोष्ट मनापासून सुरुवात होते आणि मनापर्यंत येऊन थांबते. मग या मनाला का नाही आपण सक्षम बनवायचं, मनाला का नाही हेल्दी बनवायचं. आणि म्हणून माझ्या सगळ्या अनुभवावरती आधारित असलेली हेल्दी माइंड कन्सल्टन्सी निर्माण झाली. अनेक शैक्षणिक संस्थेशी मी भेटायला सुरुवात केली, तिकडे सेमिनार्स द्यायला सुरुवात केली, तिकडे सेशन्स कंडक्ट करायला सुरुवात केली. त्याचे रिस्पॉन्सेस चांगले यायला लागले, त्यांचे प्रतिसाद चांगले यायला लागले. कॉर्पोरेट ट्रेनिंग्स द्यायला सुरुवात केली, तिथेही बोलवणं सुरुवात झाली. तिथेही बोलवत असताना प्रत्येक क्षणाला हा फीडबॅक कायम होता की तुमचं ट्रेनिंग खूप वेगळं आहे. आणि असं म्हटल्यावरती मला आईच्या आशीर्वादाची आठवण यायची. मला असं वाटायचं आई भरभरून आशीर्वाद देऊन गेलेली आहे. ती बोलून जायची की तू जेवढं माझ्यासाठी केलं ना तेवढं कोणी करणार नाही. आणि मी हसायचो आणि मी म्हणायचो आई तू जेवढं माझ्यासाठी केलं ना तेवढं कुठलीच आई करणार नाही. आमचे दोघांचेही असे आई आणि मुलगा याच्याबद्दलची बोलणं चालायची. आज हेल्दी माइंड कन्सल्टन्सी या नावाने मी एक फर्म चालवतो, जी फर्म REBT आणि CBT या क्षेत्रामध्ये बरंच काम करते, लोकांच्या मनावरती काम करते, अनेक गोष्टी घडवते. करिअर काउन्सिलिंग असो, फॅमिली काउन्सिलिंग असो, रिलेशनशिप काउन्सिलिंग असो, बिहेवियर थेरपीज असो, हे सगळं आणि सगळं आज या हेल्दी माइंड कन्सल्टन्सी थ्रू होत आहे. लोक बोलत आहेत, भेटायला बोलवत आहेत, सेमिनार देण्याकरता बोलवत आहेत, ट्रेनिंग घेण्याकरता बोलवत आहेत. आणि हे सगळं बोलवत असताना मी जातोय, पण हे सगळं दाखवण्याकरता किंवा हे सगळं बघण्याकरता आई नाहीये याची जाणीव पण मनाला होती. आज नवनवीन गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवतोय. आज माझी 4 पुस्तकं आलेली आहेत, स्वतः लिहिलेली पुस्तकं, ज्याच्या प्रत्येक अर्पण पत्रिकेमध्ये आईच आहे. ती पुस्तकं दिली आहेत स्वतःला लिहून. आज मी ब्लॉगिंग साईट्सवरती लिहितो, आज मी वेगवेगळ्या पोर्टल्सवरती लिहित असतो, आज मी अनेक गोष्टी करतोय. आज ट्रेनिंग देताना सुद्धा, आज नवनवीन गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवताना सुद्धा प्रत्येक क्षणाला माझ्या वाचनाचा जो बेस आहे हा मला कामाला येतोय. प्रत्येक ती गोष्ट मी घडवतोय जी गोष्ट मला घडवायची आहे. मिशन विजन लिहितो आपण कंपनीचं, ऑर्गनायझेशनची मिशन विजन लिहिलेली असतात. आणि या मिशन विजन मध्ये हे का करतोय, कसं करायचंय, कशा पद्धतीने करायचंय हे पूर्णपणे स्पष्टपणे लिहिलेलं आहे. एवढंच नाही तर माझ्या आयुष्यात एक खूप महत्वाची गोष्ट आहे, ज्याच्याकरता माझे प्रयत्न सुरू आहेत. माहिती ही गोष्ट फार अवघड आहे, ही कदाचित घडेल नाही घडेल माहिती नाही या हयातीत या जन्मात, पण माझे प्रयत्न थांबणार नाही जोपर्यंत ही गोष्ट घडणार नाही तोपर्यंत. ज्या आजाराने माझी आई गेली त्या आजारासाठी मला आईच्या नावाने एक हॉस्पिटल सुरू करायचं. कदाचित मोठा पल्ला आहे, लांबचा पल्ला आहे, कधी गाठता येईल माहिती नाही, पण प्रयत्न नक्की हा आहे. आईबरोबर करायच्या बऱ्याच गोष्टी राहून गेल्या, तिला स्वतःच्या घरात न्यायचं होतं ते राहूनच गेलं. तिच्या बऱ्याच इच्छा तिने ज्या व्यक्त केल्या होत्या त्या पूर्ण करता आल्या याच्याबद्दल समाधान नक्की आहे. पण प्रत्येक वेळेला जेव्हा स्वतःचं आयुष्य मी आठवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आई हा शब्द बाजूलाच करता येत नाही, आणि तो करणं येणं शक्यही नाही आणि करायचा त्याहून नाही. जेव्हा तुम्ही स्वतःबद्दल खूप गोष्टी सांगण्यासाठी प्रयत्नशील असताना तेव्हा तुमच्या आयुष्यात आजूबाजूचे लोक ज्यांनी तुम्हाला घडवलं, ज्यांनी तुमच्यावरती संस्कार दिले, हे फार महत्वाचे ठरतात. आणि यात माझ्या मामा मामींचा पण रोल येतो. जेव्हा वडील गेले तेव्हा त्यांनी मला ज्या पद्धतीने सांभाळण्याचे संस्कार दिले हेही फार महत्वाचं आहे. आज दुर्दैवाने माझे मामा मामी माझ्यासोबत नाहीत. ज्या लोकांनी मला लहानपणापासून शिक्षण दिलं, शिक्षा दिली, घडवण्याची दीक्षा दिली, ते सगळे लोक आज माझ्यासोबत नाहीत. मोठे लोक, माझे मामे भाऊ मामे बहिणी आहेत, त्यांच्या सहवासामुळे मला माझं आयुष्य परिपूर्ण वाटतं. पण सख्खा भाऊ सख्खी बहीण नाही, आई नाही, वडील नाही, ही भावना कायम आणि कायम मनामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण करून जाते. लहान वयात, बऱ्याच लहान वयात जेव्हा तुम्ही आई आणि वडील यांना गमवता तेव्हा तुम्हाला एक्झॅक्टली काय वाटतं, हा विचार जेव्हा मी स्वतःवरती करतो तेव्हा मला असं वाटतं की आयुष्य खूप वेगळं आहे. सहवास हा खूप महत्वाचा असतो. आणि म्हणून जोपर्यंत आपले लोक आपल्या सोबत आहेत ना तोपर्यंत त्या लोकांची किंमत करणं, त्या लोकांना प्रेम देणं, त्या लोकांबरोबर राहणं, त्यांचा सहवास कायम सोबत ठेवणं हे फार महत्वाचं असतं. माणसं एवढं महत्वाचं काही नाही हो. माणूस गेला ना एकदा की काही तो परत येणार नाही.
तो जातो तो एकदम वेगळ्या प्रवासाला. तुम्ही आरडाओरडा करा, आवाज द्या, मोठमोठ्याने हाका मारा, त्याच्या नावाने किती आणि कितीही बोलवा, काही होणार नाही. मग त्या फोटोमध्ये दिसेल. आणि तुम्हाला फोटोमध्ये त्याला जिवंत ठेवायचंय, तर हार घालू नका. आईच्या फोटोला आम्ही कधी हार घालत नाही, कारण आम्हाला वाटतं की आई गेली नाही, आई आमच्यातच आहे. बोलत नाहीये ती, पण आम्ही तिला पाहू शकतो. आम्ही तिच्याशी बोलतो, ती आमच्याशी बोलत नाही. तर तिच्या फोटो समोर जाऊन आम्ही बोलत असतो. ज्यांनी सुसाइडल अटेम्प्ट केले होते ना, त्यांचं सेशन घेताना, त्यांचं काउन्सिलिंग घेताना मला असं वाटायचं की ज्या विचारांनी त्यांनी सुसाइडल अटेम्प्ट केले, हे विचार खरंच एवढे महत्वाचे होते का? त्यावेळेची भावना खरंच महत्वाची होती का? तुम्हाला लोकांनी रेकग्नाइज नाही केलं, तुमच्या फेसबुकवरती लाईक्स नाही आले, इंस्टाग्राम पोस्टवरती तेवढी व्ह्यूज नाही आले, तर म्हणून तुम्ही डिप्रेशनमध्ये जाता. तुम्हाला लोक रिजेक्ट करतात म्हणून तुम्ही डिप्रेशनमध्ये जाता. कोणा एका माणसासाठी तुम्ही स्वतःचं आयुष्य पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने नेता. हे खरंच त्या ठिकाणी तिची भावना ही योग्य आहे का? आणि जेव्हा हे सुसाइडल अटेम्प्टच्या केसेस जेव्हा सॉल्व्ह करायचो, तेव्हा एक गोष्ट लक्षात आली की माणसाच्या आयुष्यातला जो एकाकीपणा आहे, तो फार हॉरिबल आहे. तो प्रचंड त्रासदायक आहे. जर माणूस एकटा झाला ना मनाने, विचाराने, तर त्याचं कर्तृत्व शून्य होऊन जातं. स्वतःची वर्थच तो ओळखू शकत नाही. त्याला असं वाटायला लागतं की आपण कोणासाठीच नाही आहोत, आपण कोणाच्या कामासाठीच नाही आहोत, आपली या आयुष्यात गरजच नाहीये, आपण या आयुष्यात निरर्थक आहोत, शून्य आहोत. आणि ही भावना फार भयंकर आहे हो. या भावनेमध्ये जर माणूस राहिला ना, तर त्या भावनेतनं बाहेर काढण्याकरता प्रचंड प्रयत्न करावे लागतात. त्यामुळे ही भावना निर्माण न करून देणं हेही आपल्या आयुष्याचं परम कर्तव्य असतं. लोकांच्या भावनेने आपण चालायचं नसतं, पण स्वतःच्या मनात निर्माण होणारी प्रत्येक इच्छा, अपेक्षा आणि भावना ही किती महत्वाची ठरू शकते, याची सारासार करण्याची विचारबुद्धी जर आपल्याकडे असेल, तर ती आपल्याला नक्की प्रवृत्त करते. जी माणसं सुसाइडल अटेम्प्टसाठी विचार करतात, नका करू. कधीच करू नका, चुकूनही करू नका. तो एक क्षण असतो. त्या क्षणाला जिंकायचं असतं, त्या भावनेला जिंकायचं असतं. आणि तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, तो क्षण जिंकता येतो, ती भावना बाजूला ठेवता येते. ज्या आई वडिलांनी तुम्हाला जन्म दिलेला असतो ना, तुम्ही एवढे छोटेसे असतात, जेव्हा हातात त्यांनी पकडलेलं असतं, तुमचं लाड केलं असतं, तुम्हाला उचललेलं असतं, तुम्हाला जवळ घेतलेलं असतं, तुम्हाला कवटाळलेलं असतं. आज जेव्हा असे काहीतरी विचार माणसाच्या मनामध्ये येतात आणि माणूस हा प्रयत्न करतो, तेव्हा या आई वडिलांचा विचार करावा. त्यांनी आपल्याला याच्याकरता जन्म नसतो दिलेला, त्यांनी आपल्याला याच्याकरता मोठं कधीच केलेलं नसतं. आज आपणही जेव्हा आई वडील होऊ, तेव्हा आपल्या मुलांनी चांगलं करावं ही भावना आपल्या मनात कायम राहतेच. त्यांनी काही वेडवाकडे पाऊल उचलू नये ही भावना आपल्या मनात कायम राहतेच. आणि तीच भावना जी आहे, जी आपल्याकरता अत्यंत महत्वाची ठरते, की स्वतःवरती प्रेम करायला शिका, स्वतःच्या भावना ओळखायला शिका, स्वतःच्या जाणीवा जाणायला शिका. आणि तो एक क्षण जो असतो ना, त्या क्षणाला जिंकायला शिकावं. जिंकता येतं. समोरासमोर सेशन घ्यायचं, लोक ऐकायचं नाहीत, मला जगायचंच नाही असं काहीतरी म्हणायचंय. आणि त्या क्षणापासून त्यांचं आत्ताचं आयुष्य जेव्हा बघतो ना, तेव्हा असं असतं की ते आता संपूर्ण सुरळीत आयुष्य जगतायत आणि मलाच टचवूड करायची गरज पडते. खरं सांगतो, आयुष्य ओळखा आणि त्या आयुष्यातलं मर्म स्वतःसाठी जे आहे हे जाणा, आणि बघा मग आयुष्य किती छान होत आहेत. माणूस म्हणून किती मोठं झालो ना आपण, तरी ती म्हण ना की स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, ही गोष्ट मला सतत जाणवत राहते. प्रत्येक क्षणाला नवीन काहीतरी करायचंय, नवनवीन गोष्टी द्यायच्या आहेत, ही प्रेरणा आता मनामध्ये रुजली आहे. आता थांबायचं नाहीये, आता करत राहायचंय. आता स्वतःला नाही तर आपल्या सगळ्या लोकांनाही पुढे नेत राहायचंय. नवनवीन ॲव्हेन्यूज ओपन करायचे आहेत, नवनवीन गोष्टी द्यायच्या राहायच्या आहेत. लोकांना चांगल्या पद्धतीने आयुष्य देण्यासाठी खूप प्रयत्नशील असायचं. मानसिक स्थितीवरती, जेव्हा मेंटल हेल्थवरती मी काम करतो, तेव्हा ही मेंटल हेल्थ ही लोकांसाठी किती महत्वाची आहे हे फक्त मी दाखवून देत नसतो, पण त्यांच्या मेंटल हेल्थवरती मी स्वतःहून मनापासून कार्यरत असतो. आज पूर्ण भारतामध्ये किंवा भारताच्या बाहेरही ज्यांना मी सेशन दिलेलं आहे, ते सगळे लोक कनेक्टेड आहेत. अधनं-मधनं फोन येतात, मेसेजेस येतात. महत्वाच्या दिवसांना त्यांच्या आठवणींनी व्हॉट्सअप असतात. चांगलं वाटतं.
हा सगळा परिवारच आहे असं वाटतं. एक्सटेंडेड फॅमिली आपण जी म्हणतो तीच. पण आज ज्या ध्येयाने मी प्रेरित आहे ते ध्येय एकच आहे की आईसाठी राहिलेली अपूर्ण गोष्ट मला पूर्ण करायची. माझं हेल्दी माइंड कन्सल्टन्सी मला मोठं करायचं. फक्त ट्रेनिंग, सेमिनार, काउन्सिलिंग सेशन्स एवढ्यावरती नाही थांबायचं आहे. अजूनही बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत. आता त्या देवाला फक्त एवढीच इच्छा, प्रार्थना आहे आणि माझ्या मनातली एवढीच इच्छा आहे की त्यांनी सगळ्यांची तब्येत छान ठेवावी. कारण तब्येत छान ठेवल्यावरती अनेक गोष्टी करता येतात. आईच्या आजारपणामध्ये कदाचित आम्ही 10 वर्ष मागे पडलो. ह्या 10 वर्षाचा बॅकलॉग आम्हाला भरून काढायचा आहे आणि पुढे जायचं आहे. पण आशा आहे, इच्छाही आहे, अपेक्षा नाही म्हणणार पण इच्छा नक्की आहे की तो जो वरती बसलेला आहे आणि माझी आई जी पण वरती आहे, जिथून आशीर्वाद देते, ती आम्हाला पुढे जाण्याकरता कायम मदत करेल आणि कायम प्रवृत्त करेल. तिचा आशीर्वाद कायम असावा. धन्यवाद. थँक्यू.